सायबर फ्रॉड करणारे वेगवेगळे संधी शोधत असतात. ATM, eKYC, OTP आणि आता मतदार यादीच्या SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रक्रियेच्या नावाने सायबर ठगांनी फसवणुकीचा नवा मार्ग शोधला. फक्त एक मेसेज किंवा कॉल करून तुमचे संपूर्ण आयुष्यभराचे बचत बँक खात्यातून गायब करतात. मतदार यादीच्या SIR प्रक्रियेच्या नावाने सायबर ठग आता थेट तुमच्या मोबाईल आणि बँक खात्यावर हल्ला करत आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड व इतरही राज्यात SIRच्या नावाने मोठ्या प्रमाणात फ्रॉड होत आहे. नुकतेच कोल्हापूरच्या डॉक्टर जयंत वाटवे यांनाही SIRच्या नावाने सायबर फ्रॉडने तब्बल 84,000चा डल्ला मारला. या घटनेची संपूर्ण माहिती, ठगण्याची पूर्ण पद्धत आणि या ठगापासून स्वतःचा बचाव कसे करावे याविषयी सविस्तर जाणून घेऊ. नमस्कार, मी पंकज, आपण बघता बोल भाई. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. निवडणूक आयोगाने मतदार यादी अधिक अचूक करण्यासाठी देशभरात SIR प्रक्रिया सुरू केली आहे. BLO घरी येऊन फॉर्म भरतात, चुका दुरुस्त करतात आणि स्थलांतरित किंवा डुप्लिकेट नावे काढतात. ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. कोणतेही शुल्क, OTP किंवा ऑनलाईन लिंक निवडणूक आयोग कधीही मागत नाही. कोल्हापूर येथील एक ज्येष्ठ डॉक्टर जयंत वाटवे यांनी 84,000 रुपये गमावले. BLO बोलतोय म्हणून आधी त्यांना कॉल आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की SIR फॉर्ममध्ये तुमच्या वडिलाच्या नावात दुरुस्ती करावयाची आहे. यानंतर ऑनलाईन फॉर्म भरून देतो असं सांगत त्याने एक लिंक पाठवली. डॉक्टर वाटवे यांच्याकडून काही वैयक्तिक माहिती भरून घेण्यात आली. त्यानंतर ठगाने सांगितले की फॉर्मच्या प्रक्रियेसाठी फक्त 5 रुपये शुल्क भरावे लागेल. पण हा व्यवहार फेल झाल्यानंतर ठगाने आणखी एक पाऊल पुढे टाकलं. त्याने सांगितले की मी SIRच्या वेबसाईटवरच तुमच्या नावाची दुरुस्ती करून देतो. यानंतर डॉक्टर वाटवे यांना एक APK फाईल डाउनलोड करण्यास सांगण्यात आलं. समोरच्या व्यक्तीने स्वतःचं नाव चंद्रशेखर असल्याचं सांगितलं आणि मी सरकारी कर्मचारी आहे, काळजी करू नका असे सांगून विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर वाटवे यांनी ती फाईल डाउनलोड केली, पण त्यांना संशय आला आणि त्याने तातडीनं आपला फोन कट केला. मात्र तोपर्यंत ठगाचा डाव सुरू झाला होता. काही क्षणातच डॉक्टर वाटवे यांच्या मोबाईलवर सुमारे 84,000च्या व्यवहाराचा मेसेज आला. त्यानंतर बँकेकडूनही कन्फर्मेशनसाठी फोन आला. डॉक्टर वाटवे यांनी तातडीने बँकेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि क्रेडिट कार्ड आणि संबंधित खाते ब्लॉक करण्यास सांगितले. बँकेने हे तातडीने कारवाई केली आणि त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्यापासून डॉक्टर जयंत वाटवे थोडक्यात बचावले. अशा प्रकारे 8 ऑगस्ट 2026ला निवृत्त कॉलेजचे प्राचार्यांना 17 लाख रुपये गमवावे लागले. ठगाने स्वतःला इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ऑफिसर सांगितले. वडिलाच्या नावात चूक असल्याचे सांगून APK फाईल डाउनलोड करायला लावली. ही SIR स्कॅम मधील पहिली मोठी APK केस ठरली. या घटनेवर ईस्ट रिजन सायबर पोलिसांनी FIR नोंदवला आहे. पुणे येथे 2 घटना घडल्या. 70 वर्षापेक्षा जास्त वयाच्या एका व्यक्तीने 4,98,000 रुपये गमावले. तसेच 78 वर्षीय निवृत्त बँक अधिकारी 3,40,000 रुपये गमावले. SIR फॉर्म रिजेक्ट झाला आहे असा मेसेज घेऊन ठगांनी त्यांना फसवलं. बेंगळुरूमध्ये 82 वर्षीय R पार्थ सारथी यांना 3,49,000 रुपये गमवावे लागले. फेक ECI अधिकाऱ्याने फेक व्हेरिफिकेशन फॉर्म पाठवून फसवणूक केली. याशिवाय राजस्थान, छत्तीसगड आणि इतर राज्यातही अशाच तक्रारी येत आहेत. राजस्थान पोलिसांनी आणि छत्तीसगडच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे सावधानतेचे आवाहन केले. लक्षात ठेवा, निवडणूक आयोग किंवा BLO कधीही फोनवर OTP मागत नाही. SIR साठी कोणतेही शुल्क नाही. WhatsApp किंवा SMS वरून येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. APK फाईल कधीही डाउनलोड करू नका. संशयास्पद कॉल आला तर लगेच कट करा. BLOशी थेट संपर्क साधा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा. जर फसवणूक झाली असेल तर तात्काळ बँकेला कळवा आणि 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंदवा आणि लगेच बँकेशी संपर्क साधून सर्व माहिती द्या. SIR प्रक्रिया महत्त्वाची आहे, पण त्याच्या नावाने होणारी फसवणूक आणखी धोकादायक आहे. जागरूक राहा. कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना विशेष सावध ठेवा. ही माहिती शेअर करा. एखाद्याचे नुकसान टाळू शकाल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, सबस्क्राईब नक्की करा.